नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजे झिझी रेसिपीज मध्ये। आज जी आपण रेसिपी बनवणार आहे ती खरं तर खूप खास आहे, कारण माझी गोव्याची मैत्रीण होती, तिच्याकडनं मी ही रेसिपी शिकलेली आहे। आज ऑफिसमधून येताना मला ही पोपटी रंगाची भेंडी दिसली, जी नॉर्मली श्रावण महिन्यात सगळीकडे अवेलेबल असते। तर ही येताना मी आणलेली आहे आणि याच भेंडीपासून आज आपण बनवणार आहोत कोकम करी, ती पण भेंडीची कोकम करी। त्यासाठी सर्वात आधी ही जी भेंडी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तिला आपण कट करून घेणार आहोत। भेंडी आपल्याला खूप बारीक कट नाही करायची, एक एक इंचाचे तुकडे करून आपल्याला ती कट करून घ्यायची। भेंडी कट करून घेतली आपण इथे। वाटणामध्ये आपण घेणार आहोत 1 वाटी ओलं खोबरं, अर्धा छोटा कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेणार आहोत, 2 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत, इंचभर आलं घेणार आहोत, त्यानंतर जिरा अर्धा छोटा चमचा, काळी मिरी 2 ते 3 घेणार आहे, धने अर्धा छोटा चमचा। सर्व साहित्य वाटून घेऊया छान बारीक। मसाला वाटून घेऊया। मसाला इथे छान आपला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी। फोडणीसाठी इथे 2 छोटे चमचे तेल घेतलेले आहे आपण। मोहरी टाकूया, चिमूटभर मेथी दाणे, 2 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आपण टाकणार आहोत, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग, अर्धा छोटा चमचा हळद टाकणार आहोत। वाटून घेतलेलं साहित्य, छान मिक्स करून घेऊया याला। हा मसाला 1 मिनिटासाठी आपल्याला परतवायचा आहे व त्याच्यात आवश्यकतेनुसार आता पाणी टाकून घेऊया आपण। कढीमध्ये आपण आवश्यकतेनुसार 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता चवीनुसार मीठ पण ऍड करून घेऊया त्याच्यात। कढीला एक उकळ येऊ द्यावी, तोपर्यंत आपण भेंडी फ्राय करून घेणार आहोत। इथे भेंडी फ्राय करण्यासाठी 1 छोटा चमचा तेल आपण टाकलेला आहे। भेंडी टाकून घेऊया। झाकण न ठेवताच या भेंडीला आपण छान फ्राय करून घेणार आहोत। इथे भेंडी छान खरपूस फ्राय झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। कढीलाही छान उकळ आलेली आहे, त्यात आता आपण ती फ्राय केलेली भेंडी पण टाकून घेऊया। भेंडी टाकल्यानंतर आपण 4 ते 5 मिनिटं याला छान उकळून घेणार आहोत। आपण आता टाकणार आहोत 2 कोकम। भेंडी टाकल्यानंतर कढीवर झाकण न ठेवता आपल्याला छान ती उकळून घ्यायची आहे। ही भेंडी कढी तुम्ही नॉर्मली साध्या भेंडीपासून सुद्धा बनवू शकतात। 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। भेंडी कढी आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान ग्रेव्हीला असा घट्टपणा आलेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत व सर्व करून घेणार आहोत। गरमागरम भाताबरोबर भेंडीची ही गरमागरम कोकम करी आपण खायला घेणार आहोत। ही भेंडीची कोकम करी डाळीला एक उत्तम पर्याय आहे। तर मग ही रेसिपी तुम्ही लवकरात लवकर घरी नक्की ट्राय करा व तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका व चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राइब जरूर करा। थँक यू।